जिंतूर तालुक्यातील बोरी येथील धम्म परिषद मैदानावर फासी पारधी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात जास्तीत जास्त नागरिकांनी व महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ढवळगीर फासे पारधी सार्वजनिक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन चव्हाण यांनी केले आहे। दिनांक 22 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याचे आयोजन ढवळगीर फासे पारधी सार्वजनिक सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले असून या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ढवळगीर फासे पारधी सार्वजनिक सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष पूनम भोसले, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष भवरलाल चव्हाण हे उपस्थित राहणार आहे। हा मेळावा ठेवण्याचे उद्देश म्हणजे फासे पारधी समाज मागासलेला आर्थिक दुर्बल समाज असून या समाजातील नागरिक महिलांवर अत्याचार करण्यात येते। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तसेच शैक्षणिक व विविध विषयांवर या मेळाव्यात चर्चा होणार असल्याची माहिती अध्यक्ष गजानन चव्हाण यांनी दिली। हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोषाध्यक्ष करमत काळे, सदस्य बालाजी चांदीवाले, गजानन चव्हाण, युवराज चव्हाण, लहू चव्हाण, कमलाबाई चव्हाण, सकीना चव्हाण, गणेश राठोड, रेखाबाई काळे, करिश्मा चव्हाण, प्रियंका चव्हाण, विक्की शिंदे हे परिश्रम घेणार आहेत। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ग्रामीण मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। मी महाराष्ट्र अध्यक्ष जगन चव्हाण, ढवळगीर फासे पारधी सार्वजनिक सामाजिक संस्था आजपासून मेळावा आमचा सर्व सामाजिक जनतेसाठी मेळावा ठेवलेला आहे। पारधी समाजाने आमदार, खासदार आणि सर्व पारधी समाजाचे कार्यकर्ते सर्व जातीचे कार्यकर्त्यांनी येऊन या मेळाव्याला मदत करून येऊन मेळाव्याची आम्ही सुरुवात करणार आहे। आज 22 ते 27 पर्यंत हा मेळावा सुरूच राहणार आहे। या मेळाव्याचे उद्देश काय तुमचे? या मेळाव्याचे उद्देश काय? म्हणजे पारधी समाज आमचा मागे राहिलेला आहे। कोणा नोकरी नाही, काम नाही, कोणता धंदा नाही। काही खोट्या गुन्ह्यामध्ये आमच्या पारधी समाजाला फसवायले। 400 हरणं धरले म्हणून असे आडवं लावायले। ते हरणं धरलेले कोणत्या नंबराचे आहेत आणि किती हरणं होते त्याचा हिशोब नाही। हे काही लोक आमच्या लोकांवर अन्याय करून राहिले। त्यासाठी आम्ही मेळावा घेतलेला आहे। इथून पुढे अजून मोठा मेळावा औरंगाबाद किंवा परभणी इथे घेण्यात येईल। या मेळाव्यामध्ये राजकीय नेते कोण उपस्थित राहणार? अजय भैया, माजी आमदार भांबळे साहेब आणि आले तर बोलीकर साहेब बी राहते। त्याला पण आम्ही फोनवर कळविण्यात येणार की या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। या मेळाव्यामध्ये तुम्ही कोणते असे मुद्दे मांडणार आहेत तुमच्या समाजासाठी? मेळाव्यामध्ये जगन चव्हाण यांचा मुलगा शिकलेला आहे, तर जगन सुरभान चव्हाण याला थोडा हुशार माणूस आहे। आमच्या पारधी समाजामध्ये अडचणी येऊ लागल्या। काही लोक भांडणं करतात, काही गोडीमध्ये पैसे घेतात, ते यावर डुबितात, काही बायांचे कुटाने करतात, ते सोयीचे होते नाही। त्याच्या करताना जगन सुरभान म्हणे मी पब्लिक सुधारणार। आमची जातच नाही, 12.5 जात दुसरी असली, भील, मांग, पारधी, कुम्हार, जिसाडी कोणती जात असली त्याचा भाग मी घेणार। मी माझी जात सुधारणार नाही। 12.5 जाती करताना मी ढवळगीर फासे पारधी आहे, लष्कर फास खोलेला आहे। कोणती जात ती अडचण आली तर मी तिथं जाणार, सर्व निर्णय लावणार। सर्व मुद्दे आम्ही इथं प्रश्न मांडणार आणि इथून पुढे आम्ही आमचं काम सुरू करणार। जिथं पारधी असले तिथं जाऊन त्यांना